करोति वाचालं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम करुणाकरादयाला तुमचानुग्रहादरो चराचरी मी कला कुसरी काही जणे बोलतो जनाने भाविका तुमचानुग्रहादरो चराचरी एका जनागणी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचानुग्रहादरो चराचरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब सत्संग। अर्जुन वाच आने ऋषिकेश नव प्रकीर्त्या जगद्दृश्याद्य दुर्गच्छते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति नमस्यांति च सिद्धसंघाः। 36व्या श्लोकाला सुरुवात केली आपण काल की हे तुझं योग्यच आहे की हे ऋषिकेशा तुझी जे कोणी प्रकीर्त्या तुझी कीर्ती गातात त्या कीर्ती गाणाऱ्यांना काय प्राप्त होऊन जातं तर आनंदाची प्राप्ती होते। जे तुझी कीर्ती प्रकर्षाने कीर्ती गातात तुझ्या नामाचा महिमा रूपाचा महिमा सगुण परमात्म्याचा महिमा याला कीर्ती म्हणतात असं आपण काल पाहिलं। आणि अशी कीर्ती जे कोणी गातात ते आनंदाला प्राप्त होतात पहिला मुद्दा होता। दुसरा होता या श्लोकातला की राक्षसांची भीता आणि दिशा द्रवंती राक्षस जे आहेत ते पळतात। राक्षस का पळतात? देव हा सतोगुणी आहे आणि राक्षस हे तमोगुणी आहे। सतोगुण आणि तमोगुणी एकत्र राहत नाही आणि तमोगुणाला सत्वगुणाची भीती आहे म्हणून राक्षस पळतात। राक्षस का पळतात? सत्वगुणाला सत्वगुणाचा नाश हा आपल्या तमोगुणाचा नाश हा सत्वगुण करताना दिसतो। नाहीतरी पूर्वी जे तमोगुणी माणसं होती तेच पुढे रजोगुणी होतात, तेच रजोगुणी झालेले पुढे जाऊन सत्वगुणी होतात आणि मुक्त होतात। तमोगुणातून नाही मुक्त होत। तमोगुणी जसा पामर हाच विषय होतो, विषयी हाच जिज्ञासू होतो आणि जिज्ञासू हाच मुक्त होऊन जातो। तर त्याला एक टप्पे आहेत, तसेच हे टप्पे आहेत जे खाली गेले तर तमांश प्रधान त्यांच्यामध्ये विशेषत्वाने बुद्धी काम करत नाही आणि न केल्यामुळे अन्यथा बुद्धी काम करते। त्याचं त्यांना काहीच वाटत नाही। जगामध्ये काही माणसं असे दिसतात की अति हिंसक राहतात, त्यांना काही वाटत बी नाही त्याचं की आपल्याकडून हिंसा होते। साधारण माणूस ज्याच्यात सत्वगुणी असते का तो म्हणतो माझ्याकडून चुकलं बरं का मी तुम्हाला जरा बोललो रागाच्या भरात, कारण त्याला काय झालं त्याचं ज्ञान झालं, पश्चाताप झाला त्याला। याचा अर्थ त्याच्यात काय आहे तो गुण आहे म्हणूनच तो बोलला तसं की बाबा आपल्याकडून चुकला असं बोलत असेल तर सत्वांश आहे त्याच्यात किंवा त्याच्याकडून हिंसा घडली। आता इथला विशेष म्हणजे राक्षस लोक काय करतात सरळ सरळ हिंसा करतात, हे तर अति वाईट आहे। पण त्यांना काय वाटत बी नाही, त्याचं काय वाटत नाही, हिंसा करतात। म्हणजे एखादा गुन्हा झाला तर त्याच्यातून तो एखादा मनुष्य सावरून निघतो किंवा आपल्याकडून झाला होता। असे काही तुरुंगामध्ये लोक राहतात, त्या काही वेळेला काही कारणाने होतात गुन्हे त्यांच्याकडून, पूर्व कर्मयोगात म्हणा किंवा वासनेने म्हणा। तर त्या अशा प्रकारचे दोन कारण आहेत त्याला, कर्माचाही कारण नाही त्याच्यामध्ये आणि वासना सुद्धा आहे। आणि मग झाला गुन्हा झाला तर झाला, पण मग सुधरून निघाला ना आपल्याकडून चुकलं बरं का, माफी मागाय काय अडचण नाही का त्याला?
आणि मग असे जर असतात काही जेलमध्ये राहणारे हे लोक आहेत, त्याच्यात जेलर सुद्धा जर चांगला असला, कारण तुम्ही धोरणात पाहिजे, तो जर तमोगुणी असेल तर त्याला तरी काय कळतं का, असा प्रकार. आणि मग सत्वगुणी कोणी माणसं असतील तर ते माणसं म्हणतात हा मनुष्य सुधारण्याच्या योग्यतेचा आहे, याला त्रास देता कामा नाही, त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. कारण जेलमध्ये सगळीच लोक वाईट असतात असंही काही नाही, तर त्याच्यामध्ये काही गेलेले असतात कर्म वशामध्ये असे. तर हळूहळू वरती जाते. राक्षस म्हणून राक्षस प्रवृत्ती आहे तशी पाहिलं तर, राक्षस हे काय प्रवृत्ती. देवाची तशी ती सुद्धा दैवगुणी माणूस म्हणतो. माणसांच्या 3 गण आहेत, मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण. तर त्याच्यातले देवगणी मनुष्य असतो तो सात्विक असतो, राक्षसगणी म्हणजे तमगुणी असा. आता त्या ह्याच्यावरून काढलं त्यांनी, भविष्यशास्त्राप्रमाणे काढले पत्रिकेमध्ये जन्मपत्रिका काही वेळेला थोडंसं भिन्नता राहते. हा काही त्याच्यामध्ये तसे राहतात. देवगण आहे वागतो राक्षसासारखा असं बी असू पण त्याच्यात ती प्रकृती आणि ती दोन्ही कामं करत असतात. काही माणसं ते म्हटले हाय राक्षसगण, पण काय म्हटले देवासारखा माणूस आहे हा, तर असं आहे. तर त्या वृत्तीचा हा प्रकार आहे. पण ह्या दैत्यांना नेहमी देवाची भीती असते, भक्तांना देवाची भीती का नाही? सत्वगुण आहे म्हणून. हे बी सत्वगुणी आणि तोही सत्वगुणी. 2 सत्वगुण असेल तर साधक बाधक व्यवहार झाला. दैत्य दैत्यांच्यात राहतात, राक्षस राक्षसांच्यात राहतात. किंबहुना आपण समाजात बी पाहतो की समान प्रवृत्तीचे आणि वृत्तीचे समान आवडीची माणसं एकत्र. विषम आवड असेल तर त्या एकमेकाचं पडतं. त्याच्यात जर याचाच अर्थ गुण कुठेतरी जुळतात, मिळते जुळते असतात. राक्षसांचे गुणधर्म जुळत नाहीत आणि म्हणून देवाशी, म्हणून राक्षस हे देवापासून पळतात. 3रा गट आहे तो सिद्ध संघांचा, हा सात्विक गटच आहे, अधिक म्हणजे पूर्णत्वाला पोचलेला. सिद्ध संघ आणि भक्त याच्यात काय केलेलं आहे, जे कीर्ती गातात यांना आपण भक्तांच्या साधकांच्या कक्षेत आणलं. आणि काही सिद्ध आहेत, ते सिद्धच्या आहेत त्यांनाही देवाची भीती नाही, कारण देव आणि सिद्ध यांच्यामध्ये भेद राहिलेला नसतो. ज्यांच्यात भेद राहिलेला असतो देव आणि भक्त याच्यात, तर ते साधकाच्या कक्षेत असतात की त्याच्यात भेदाला मानून चालतात. किंवा म्हणतात, शास्त्र म्हणतं, आमचे गुरु म्हणतात की तुम्ही देव आहात, पण असा अनुभव मला काय आलेला नाही. तर ते हे साधक राहतात, पण त्यांनाही भीती नसते, कारण त्यांचा विश्वास असतो. आणि सिद्ध पुरुष तत्स्वरूपच बनलेले असल्या कारणाने त्यांना काही अडचणच नाही. पण तरीसुद्धा कल्पित भेदाने नमस्कार करतात. काय म्हटलं तिथं, सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करतात. मग नमस्कार का करतात? भेद नाही तर इथं कल्पित भेद वापरायचा. आणि ज्याच्या चित्तात देव भक्ताचा भेद राहतो तो साधक हा वास्तव त्यातला, म्हणजे देव आणि भक्तात जोपर्यंत वास्तव भेद मानून राहतात. द्वैताचे आचार्य ते वास्तव भेद मानतात, अद्वैती कल्पित भेद मानतात. आणि कल्पित भेद मानून पुन्हा भक्ती करताना दिसतात. भक्ती ही साधनेच्या पूर्वकालात आहे आणि भक्ती ही साधनेच्या अंतिम कालातही आहे आणि मध्यकालात ज्ञान होते. म्हणून तत्त्वज्ञान मध्ये आहे, पण तत्त्वज्ञान म्हणजेही भक्तीचंच पिल्लू आहे. भक्तीच्या पोटातून जन्म ज्याने घेतला ते लेकरू आहे. म्हणून सुरुवात करताना भक्तीने झाली, त्याच्या आधी चांगल्या कर्माचरणानेच भक्तीची सुरुवात होते. ज्याचं कर्म वाईट आहे त्याची भक्ती होत नाही. म्हणून सुरुवात होताना उत्कृष्ट कर्माचरण झालं की भक्तीची साधना, भक्तीतून तत्वज्ञान झालं की त्याच्यानंतर पुन्हा भक्तीमध्ये येतात. याची लागी ओ सत्संग साधन, याची लागी नित्यानित्य ज्ञान, याची केले सायासते याची ओ लागण, नामिनी म्हणजे रविले नित्य याचे मन हो. याची लागी ओ मंत्र जप केला, याची लागी ओ वेदांत पाहिला, याची लागी निज धर्म अनुष्ठिला, याची लागी संसार त्याला.
जन्मजन्मांतरी केलेले सूचना. निळोबाराय जसं वर्णन करतात तसं या सगळ्या गोष्टी ते मग शेवटला पुन्हा भक्ती करणारे सिद्ध राहतात. तर सिद्धांचे मुनी सुरवर आपले ते मुनी काय म्हणतात संकादिक सिद्ध आहेत ना. संकादिक काय आहे? सिद्ध आहेत. नारद महर्षींसारखे सिद्ध पुरुष आहेत. त्यांना काही अडचण नाही, युगानुयुग राहतात आणि भगवंताच्या सेवेत राहतात. आता देवाचा जसा नाश होत नाही तसा सिद्धांचाही नाश होत नाही. एक भाग असा आहे. म्हणून जसे आमचे तुकोबार आहेत, पूर्वी होते आत्ता आहेत नंतरही राहतील. मग पूर्वी काही ज्ञानी मुक्त झाले तर ते स्वरूपात गेले, तर ते याच्या प्रकृती कार्यात राहत नाही. प्रकृतीच्या कार्यात मुक्त राहिले नाही, मग ते कुठे गेले? स्वरूपामध्ये गेले. पण काही जे आहेत सिद्ध, तर त्यांना सिद्ध अवस्थेत राहिले आणि त्रास काय झाला तर काहीच होत नाही. जसा ईश्वराला जन्म घ्यायला त्रास आहे का? नाही. तर काय सांगू गर्भीची यातना, ईश्वर म्हणतो का? ईश्वराला काय सांगू गर्भीची यातना नाही, तर ही जीवाला आहे. आणि सिद्धांच्या बाबतीतही काय सांगू गर्भीची यातना राहत नाही. म्हणजे सिद्धपूर म्हणून तुकोबारांसारखे कल्पाच्या कल्प मुक्त झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणत असतो, थाडग्यात जाऊन राहण्यापेक्षा समाजात राहिलेलं चांगलं. थाडग्यात म्हणजे समाधी. समाधी अवस्थेमध्ये तो समाधी लावून बसला तर आनंद मिळाला, प्राप्त झाला. पण आमच्या ठिकाणी अज्ञान आहेच कुठं तेव्हा? आम्ही तर मुक्तच आहोत असा ज्याचा पूर्ण भाव आहे त्याला समाधी लावून बसण्यात काय आनंद आहे? कारण तो म्हणतो जग हे काय देव नाही का? म्हणून तो जगात देव पाहतो आणि त्याच्यातले व्यवहार. आता त्याने दुःखी का होत नाही? कशाने दुःखी होईल? प्रतिकूल ज्ञानाने. त्याचा त्याने बाद केलेला असतो. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचे बाद होतात. म्हणजे फार मिळालं तरी हर्षित होत नाही. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. शुभाशुभ फल रे परित्यागी भक्ती मान्यास. बरोबर आहे. भक्ती मान्यास सवित्रिया तिथंच ना 12वा अध्याय. यो न रुष्यती न द्वेष्टी. तिथंच याच्यात रुष्यती आनंदित होत नाही किंवा त्या दुःखालाही प्राप्त होत नाही. दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोध चित्तधीर मुनिरुच्यते. तर तेव्हा अशा प्रकाराने त्या स्थितीला तो समस्थितीत राहतो. तर असे सिद्ध पुरुष आहेत, त्यांनाही काही अडचण नाही. म्हणून जन्मच्या जन्म घेतले पुन्हा तरी देव त्यांना या यातना लागू. म्हणून आम्ही उपदोनी आपडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही उपदोनिया पुरती येऊ. हे संतांनी म्हणावं, आपण नाही. कारण आपल्याला आधी काय घालवायचं आहे? जन्म मरणाचं दुःख घालवायचं. हे कसं जातं? ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान झाल्यावर मग जन्म घेता येतो का? घेता येतो. कारण तिथं तुम्ही कोण राहता? भक्त म्हणून जर अपेक्षा राहिली त्याची की तो पुन्हा भगवंताच्या साधनेत जातो. म्हणजे ज्ञानाला त्याच्या ह्याच्याप्रमाणे तत्वज्ञान झाल्यानंतर सुद्धा भक्ती करणारे आणि जर इच्छा असेल तर कोटी कल्प वैकुंठी नांदे. कोटी कल्प मग त्याने ते पुन्हा चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. पण हा सिद्ध सुद्धा मग त्याच्यामध्ये राहतात. का राहतात याचं दुसरं चांगलं उत्तर असं आहे, एकट्या देवाला करमत का हो? नाही. म्हणून त्याने सृष्टी निर्माण केली. मग चांगली माणसं जवळ नकोत का? सिद्ध पुरुष कसे येतात? तर राक्षसांना जवळ घेईल देव. चला म्हटले वैकुंठाला. राक्षस वैकुंठाला कशाला घेऊन जातील? राक्षस वैकुंठाला नाही जाणार, राक्षस स्वर्गाला सुद्धा नाही जाणार. इंद्र काय जवळ ठेवील का त्यांना? नाही. त्याला तर भीती देशील. म्हणून आता वैकुंठामध्ये सुद्धा आता आपण इथे मृत्यू लोकात आहोत का? नाही. आपण ते आहोत आणि आपल्या बरोबर काही मिक्स गट सुद्धा आहे. सगळेच भक्ती करणारे इथं आहेत का जन्माला आले? नाही. तर याच्यात मिक्स गट सुद्धा आहे.
पण पुढे गेल्यावर गाळणी लागलेली त्याला, पुढे काय लागलेली त्याला, म्हणजे गाळण लागून वरती शुद्ध भक्त वरती ठेवले. आणि आपण मध्ये आहोत याच्यातही आपण लक्षात घ्या की आपण तल वितल सुतल रसातल पातालात जाण्याच्या योग्यतेचे नाही. म्हणजे तुमच्याकडे तितकं पुण्य आहे की तुम्ही खाली जन्म घ्यावेत असं नाही. तर आपण आज चांगल्या लेवलला, पण आता इथूनही पुन्हा खालच्या लेवलला न जाता वरती जायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्याला अधिक सत्वगुणाची वृद्धी करून भगवत निष्ठा अधिक दृढ केली की त्याचा क्रम वरती सरकला म्हणून समजायचं. म्हणून अधिक भगवत निष्ठा धारण करणारा आणि सकाम भक्ती न करणारा हा मृत्यू लोकात भगवत भक्त म्हणून जन्म घ्यायला योग्य आहे. फक्त त्यांनी काय नाही केली पाहिजे, सकाम भक्ती नाही केली पाहिजे. कारण सकाम भक्ती केली की आम्ही त्याला कुठे टाकतो, संसारात टाकतो. संसारात किडे माकोडे, देवाची भक्ती बी केली आणि सकाम केली तर त्याला किड्या माकोड्याचा जन्म घ्यावा लागतो. ते म्हणजे देवाची भक्ती सकाम केली ना देणे ना. त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला अभंगाच्या चिंतनात की तो वारकरी खेट्या मारतात म्हणजे. वारकरी खेट्या कशा काय मारतात, खेट्या हा शब्द कशातला खेट्या 5 खेट्या झाल्या, 7 खेट्या करायचं ठरलं होतं, आता 6 झाल्या. ते खेट्या हे सकामी लोकांचा शब्द आहे. वारकरी नाही स्वीकारत आणि करतही नाही ते धंदे. असले धंदे खोटे जे मागत कर्यासारखे मागून घेतात देवाला ना, त्याचा जन्म पुन्हा खाली तळाला जाईल. देवाची भक्ती करून आणि एवढी साधना करून बी चालला परत खाली कर्मगतीनुसार. म्हणून असले कामं नाही करावे. मग काय करावं, निष्काम सेवा. निष्काम सेवा काहीच मागणं नाही आणि तरी सेवा करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, काहीच मागणं. रडगाणं काहीच नाही. रडगाणं त्याचं संपलं ज्याला काळ आलं. त्याचं काळ आलं की रडगाणं संपलं, म्हणजे मागणं संपतं आणि मग त्याची खरे ऋण तयार होतं आणि मग देवाकडे. म्हणून भगवत प्राप्तीच्या वाटेला तेच लागतात की ज्याचं ऋण देवाकडे वाढत गेलं, ज्याचं ऋण इकडे म्हणजे कर्जच काढतोय. उलट देवाची भक्ती करणं म्हणजे कर्ज काढणं. कसली सकाम भक्ती, ही सकाम भक्ती कर्जासारखीच आहे. ॲडव्हान्स उचल घेतली म्हणजे. आता उचल म्हणजे वाजच होणार ना शेवटी काय. हे कामं नाही करावे. वारकरी त्यातलं नाही काम करत तर चांगली गोष्ट आहे ना. तरी अर्जुन आम्ही काळ आणि ग्रासीले तो माझा खेळ, हा बोल तुझा किर आढळ मानू आम्ही. हा का तू जसं म्हटला होता हे मी कदाचित मानलं असतं की तू काय म्हटला होता, अर्जुना मी काळ आहे, सगळ्यांचा मी ग्रास करणारा आहे, हा मीच मांडलेला खेळ आहे, असं मागच्या 2-3 श्लोकामध्ये विषय झालता. परी तुझा जे काळे आजी स्थितीचे वेळे ग्रासीले हे न मिळे विचार असे. पण तुझं हे जे बोलणं आहे ते मला असं वाटतं, थोडासा विचार केला तर हे मिळतं जुळतं वाटत. कैसेने अंगीचे तारुण्य काढावे, कैचे नव्हे हे ते वार्धक्य आणावे. म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करू. अंगीचं तारुण्य काढून वार्धक्य कधी आणता येतं का देवा? तरुण माणसाला म्हातारं करता येतं का? तरुण माणसाला म्हातारं नाही, कारण तो तारुण्यात आहे. तारुण्य ही एक अवस्था आहे. जसं बालपण ही काय अवस्था, पण बालपण गेले नेता, तारुण्य जसे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली. याच्यात तुकोबऱ्यांनी 3 अवस्था दिल्या, बालपण, तारुण्य आणि वृद्धपण आहे ना. त्याचा बाल असतो तो वृद्ध नसतो, कारण बालाच्या ठिकाणी प्रागभाव राहिला तर कोणाचा राहतो? तारुण्याचा. तारुण्याच्या ठिकाणी प्रागभाव कोणाचा असतो? वृद्धत्वाचा. आणि वृद्धत्वाच्या ठिकाणी कशाचा? मृत्यू. त्याचा नंतर मृत्यू. आणि मृत्यू झाल्यानंतर म्हणजे मृत्यूच्या काळातच जन्माचा प्रागभाव तयार झाला कर्मगतीनुसार आणि पुन्हा जन्माला आला. म्हणून मागचा म्हणजे प्रागभाव असेल तर कार्याची उत्पत्ती होते, तिथे कार्य उत्पन्न होऊन जातं. तसं मला शंका अशी येते, काय शंका आली? की अंगीचे तारुण्य काढावे, कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे. म्हणजे तारुण्याच्या वेळेला वार्धक्य, तारुण्यात प्रागभाव राहील वार्धक्याचा, बरोबर आहे ना.
तारुण्यात वार्धक्याचा प्रादुर्भाव राहील, पण तारुण्याच्या काळात तारुण्य ही स्थिती आहे आणि स्थितीच्या काळात वार्धक्याचा प्रादुर्भाव राहत नाही. कारण तारुण्याची काय आहे? स्थिती. त्याच्यानंतर की ज्या वेळेला बदल होईल त्यावेळेला कोणाचा नाश होईल? तारुण्याचा नाश होईल. त्यावेळेला वार्धक्याची उत्पत्ती होईल, त्यावेळेला त्याचा भाग तयार होईल. म्हणजे अजून एक आहे की तारुण्यात वार्धक्याचा प्रादुर्भाव राहिला तरी तो तारुण्याच्या काळात नसतो. कोणत्या काळात नसतो? तारुण्याच्या काळात नसतो. मग त्याच्या अंतिम क्षणामध्ये प्रादुर्भाव मानावा लागतो. प्रादुर्भाव म्हणजे जसे नैकांनी 9 कारणं मानली, उत्पत्ती, स्थिती आणि नाश, याच्यामध्ये सुद्धा 3 कारणं काम करतात. म्हणजे ज्या काळात उत्पत्ती असते त्यावेळेला स्थिती नसते. काल म्हटलं होतं तुम्हाला, ज्या वेळेला स्थिती असते त्यावेळेला नाश नसतो, म्हणजे नाशाचा काल नसतो. तर हे 3 हे भिन्न काल असतात. म्हणून ज्या वेळेला त्याचा प्रागभाव हा कार्य उत्पत्तीचं कारण मानलं नाही आहे ना. म्हणजे ईश्वरी इच्छा, ईश्वरी ज्ञान, ईश्वरी प्रयत्न, देश, काल, अदृष्ट, प्राक अभाव आणि प्रतिबंधाचा अभाव. किती गोष्टी झाल्या? 9 झाल्या. त्याच्यात प्राक अभाव हा कार्य उत्पत्तीचा साधारण कारण आहे, असाधारण कारण नाही. हे असाधारण कारणामध्ये गेले का नाही 9. आणि नंतर असाधारण कारणामध्ये प्रत्यक्ष त्या व्यक्तीचं, जसं एका व्यष्टी दृष्टीने पाहिलं तर कर्म हे काय झालं? त्याचं असाधारण कारण होईल. त्या असाधारण कारणामध्ये मग त्याच्यात तिथं कर्म हे उपादान कारण येईल, त्याचं आयुष्य त्या टाकलेलं त्याच्या जन्माला कारण होईल. तसं जगत उत्पन्न झालं, उत्पन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी का म्हणजे ज्या वेळेला उत्पन्न झालं त्यावेळेला मागच्या प्रागभावाचा अंत होऊन कार्य उत्पन्न झालं. आता स्थिती कुठपर्यंत राहील त्याची? त्या उत्पत्तीची बी जोपर्यंत मध्य येत नाही तोपर्यंत ती स्थिती राहते आणि अंतिम क्षणात मग पुढची स्थिती जाईल. म्हणजे कार्य नंतर कार्य होत जाईल. याच्यामध्ये विकार घडत राहतात. विकार म्हणजे जरी उत्पत्ती, स्थिती, नाश असा शब्द प्रयोग केला तरी षडभाव विकार त्याच्यात काम करतात. एका विकारात एक विकार राहत नाही. म्हणजे आता आपण उत्पत्ती, स्थिती, नाश तिघांच्या बाबतीत जरी म्हटलं तर ते 3 6 होतात. 6 कसे झाले? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यते. त्यात अस्ति असं म्हटलं बरं का, पहिल्यांदा अस्ति, नंतर जायते असं काही ग्रंथात आहे. आणि आपल्या काही वाचण्यात असं आलं की जायते अस्ति, तर अस्ति हे पहिल्यांदा. अस्ति म्हणजे येणं, गर्भात येणं, आणि जायते म्हणजे प्रगट होणं, म्हणजे जन्म होणं, असं केलेला अर्थ. तर अस्ति जायते, नंतर वर्धते म्हणजे वृद्धी होणं, आणि नंतर विपरिणमते, नंतर विपरिणमते म्हणजे परिणाम होणं, आणि नंतर अपक्षय होणं, म्हणजे त्याच्यानंतर त्याचा अपक्षय होतो, आणि अपक्षयानंतर नश्यती म्हणजे नाश. याला षडभाव विकार असं म्हणतात. 6 विकार अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यते म्हणजे नाश. हे षडभाव विकार जो पदार्थ उत्पन्न होतो त्याच्या मागे लागतात. पण एका विकारात दुसरा विकार नसतो, तर मागच्या विकारात पुढच्या विकाराचा प्रागभाव राहतो. म्हणजे प्रागभाव त्याच्यात राहतो. अपक्षयते आणि विनश्यती. अक्षयते, अपक्षय होतो त्याचा, म्हणजे त्याचा प्रत्येक क्षणा नाही तर प्रत्येक क्षणातच होत राहतो स्थिती. पण ज्या वेळेला अवस्थेचा तुम्ही विचार करता तर मागचा क्षण हा पुढच्या क्षणाचा प्राकाभाव आहे असं म्हणता येईल तुम्हाला. मागच्या क्षण, पुढच्या क्षण हा क्षणाचा, मागचा क्षण हा प्राकाभाव आहे. पण तरी एक साधारण पदार्थाच्या या 6 अवस्था तयार केल्या. अस्ति, जायते, वर्धते, तर त्या अवस्थेचा आता वर्धतेची अवस्था संपली की विपरिणमते याला सुरुवात झाली. काय म्हणजे जसं म्हणता ना,
वर्धते, माणसांची उंची वयाच्या 21-22 पर्यंत वाढते, 21व्या वर्षापर्यंत वाढते उंची वाढते. तर जेव्हा 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्धतेची अवस्था त्याच काळात संपली, जिथं उंची खुंटली की कोणती पर्यंत सुरू झाली, परिणाम व्हायला सुरुवात झाला लगेच. परिणाम ही अवस्था स्वतंत्र झाली ना, अपक्षय परिणामाची उंची संपली की लगेच अपक्षयाला सुरुवात झाली, म्हणजे त्याचा क्षय व्हायला सुरुवात झाली. अपक्षय म्हणजे त्याचा जसा स्थिती एक झाल्यानंतर लगेच त्याचा कमकुवतपणा, त्या जसे लहान मुलं उड्या मारतात तसे तरुण मारत नाही, तरुण मारतात तसे मध्यस्थ मारत नाही, मधले जसे हलतात तसे अपक्षयवाले नाही. तर याच्यामध्ये हे सगळे परिणाम दिसतात. आणि मग एक वेळ असं येतं की मग त्याला जागतच हालाना पण तरी माराना, जागचा हालाना पण माराना, अशी बी एक अवस्था आहे. मग आता त्याला पण मग येतो म्हणजे मृत्यू येतो, कारण पुढच्या अवस्थेची वाट पाहिली जाते त्याच्यात. तर त्याच्यानंतर त्याचा नाश होईल. आता इथे या सगळ्या गोष्टी का सांगायच्या, तर अर्जुनाला हा विषय पटला नाही. ते म्हटले देवा तुम्ही हा मध्ये आधीच हा विषय तुम्हाला कसं काय सुचला, कोणता? अहो आत्ता जगत चालू आहे, जगताचा कारभार चालू आहे, हे संग्राम चालू आहे एवढा मोठा महायुद्धाचा, आणि त्याच्यामध्येच तुम्ही हे विश्वरूप दाखवलं, ह्याच्यातच मी सगळ्यांना का ग्रासणारा आहे, खाणारा आहे, जग अजून संपायला वेळ. हे तर द्वापारयुग चालू आहे, आणि द्वापारयुगामध्येच सगळ्या जगाचा अंत करायचा का, असं तर बुद्धीला पटत नाही. म्हणून अंगीचे तारुण्य काढावे. तारुण्य म्हणजे द्वापारयुग, आणि वार्धक्य आणावे म्हणजे कलयुगाचा अंत. कलियुगाचाही अंतच काढायचा आता, किंवा कलियुगाचा अंताच्या काळात तिथं वार्धक्य संपल तिथपर्यंत चालेल, आणि नंतर काय होईल, नाश होईल. नंतर कलियुगाच्या नंतर नाश होईल. तर असं नाही चालत देवा, कारण अजून इतके दिवस जायचे. म्हणून करू म्हणशील हे नव्हे बहुत करून, म्हणून मी सगळं करतो. जगाचा संहार उत्पत्ती पालनाच्या काळात तू जर करू म्हटले तर तुझ्याकडून हे होणं शक्य, मला असं वाटतं की शक्य होणार नाही. हा जी चौपाहारी न भरता कोणीही वेळे स्त्रियांचा काय मध्यान्नी सविता मावळत आहे, काय मध्यान्नाला सविता म्हणजे सूर्य मावळताना पाहिला का, हे स्त्रियांता असा मावळताना पाहिला का. स्त्री म्हणजे कोण, लक्ष्मी, आणि अनंत म्हणजे अनंत हे वास्तविक पाहता हरी, हरी आणि लक्ष्मी. आता हरीलाही हरी न म्हणता स्वरूपाच्या अंतर्गत टाकला, म्हणजे अनंत कोण आहे, तर सच्चिदानंद ब्रह्म झालं का. तिकडे गेलो आम्ही, म्हणजे अनंत हे लक्षण स्वरूपाकडे लावलं, आणि श्री लक्षण हे तटस्थ लक्षण. श्रीपदाने तटस्थ घ्या आणि अनंत पदाने स्वरूप घ्या, म्हणजे तटस्थ अधिक स्वरूप बरोबर ही तुझी मांडणी आहे. म्हणजे तू ज्या वेळेला ईश्वरा तुझ्या स्वरूपाचाही त्याग करत नाही, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी राहून तू विश्वाची उत्पत्ती करतो, म्हणजे स्त्रीची उत्पत्ती करतो. संपूर्ण स्त्री म्हणजे प्रकृती, स्त्री या पदाचा दुसरा अर्थ प्रकृती म्हणजे, आणि अनंत पदाचा अर्थ पुरुषी घेतो, म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही एकत्र येतात, त्यावेळेला कार्य उत्पत्ती होते जगताची. त्यावेळेला मध्ये आधी कार्य संपवलं जात नाही, म्हणजे दिवस मावळत नाही. तर कार्य सुरू झाल्यावरती कार्य संपल असं कसं काय होईल द्या. म्हणून श्री अनंता हे पद इतकं विशेषण देऊन किती बी सांगेल तुम्हाला, कारण श्री अनंता लिहिलं किती बोला. तर तेव्हा अशा प्रकाराने प्रकृती आणि पुरुष हे दोघांचा उल्लेख करण्यासाठी श्री अनंता पद टाकून दिले माऊलींनी. आणि कोणीही वेळे श्री अनंता, कोणीही वेळे म्हणजे कोणत्याही वेळेला असं करता येईल का तुम्हाला, नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही काय आहात, अनंत स्वरूप आहात, तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही आहे. पण तुम्ही उपाधी काय घेतली, स्त्री ही काय लावली, उपाधी लावली ना. पण स्त्री उपाधी लावल्यावर तुम्हाला मध्यान्नी सविता मावळत असेल,
उपाधीला लावल्यावर टाकता येत नाही. गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर ते म्हणले आता आपण नाही संसार करणार. आणि तू कशाला लावले? तू भांगडीत कशाला पडला? या एकटाच राहायचं का नाही? ज्याने उपाधी धारण केली त्याला ती उपाधी निभवावी लागते. उपाधीच पडला तर निभवावी आणि नाहीतर वेगळं तरी राहावं. कशाला भानगडीत पडायचं? हे ते म्हणजे हा सारखे पिशव्या घ्या म्हणतात आणि जा बाजाराला आणि पिशव्या घ्या म्हणतात. तुम्ही सांगितलं कोणी? तुम्हाला सांगितलं होतं कोणी? नाही, तुमच्याच मनाने आले ना. मग आता घ्या पिशवी, आणा भाजीपाला, घ्या पिशवी, जा बाजाराला, उचला डब्बा, जा कामाला. तुम्ही जर संन्यासी राहिले असते, झोळी लावलेली असती, भिक्षान्न दे, कुणी बी आपल्याला दिली असती भिक्षा. दिली असती का? काय काय नाही, देवाचं नामस्मरण करा, मरणार नाही. देवाचं नामस्मरण करणारा मनुष्य काहीच नाही हो, काय जगण्यासाठी काहीच लागत. पण एवढं आपल्याला सुचलं. आता आपण फार पुढे गेलेलो. आता मागा नाही, काय मागा आता आहे. म्हणून मग उपाधीचा कंटाळा करू नये देवा. म्हणजे तुम्हाला असं वाटलं का उपाधीचा कंटाळा? काही वेळेला जसे लहानपणांनी डाव मोडून टाकावा असा तर हा प्रकार नाही, म्हणून मला पटत नाही. अर्जुन म्हणतो तुम्ही काय म्हटले, मी सगळ्यांचा काळ आहे, जगाला ग्रास येईल, खाऊनच टाकेल. पण ते जा आता नाही हो, भाषा शोभत नाही. पै तो अखंडिता काळा, तिन्ही हाती जे वेळा, त्या तिन्ही परीचा बळा आपुला लिहा समय. ज्या तिन्ही वेळेला उत्पत्ती, स्थिती आणि म्हणजे उत्पत्ती, पालन आणि संहार या तीन वेळेला तीन स्वतंत्र वेळा आहेत आणि त्या स्वतंत्र काळाच्या अखत्यारीत आहे. म्हणजे उत्पत्तीचा काळ वेगळा, तिन्ही काळ कसे आहेत? भिन्न भिन्न. उत्पत्ती, पालन आणि नाश या तीन वेगवेगळ्या काळ आहेत देवा. आम्ही बी थोडंफार शास्त्राचा अभ्यास करतो. ज्या वेळेला उत्पत्ती असते त्यावेळेला लगेच म्हटले त्रिशूळ घेऊन आलो. आता नाही त्रिशूळ तुमचा कामाचा. तर तुम्हाला त्रिशूळ कामात आहे, उपयोगाचा, पण आत्ता नाही. म्हणजे तिसरा डोळा तुम्हाला उघडायला अजून वेळ आहे, संहार करायला वेळ आहे. तर पहिल्यांदा तुम्ही काय करायला पाहिजे? उत्पत्तीच्या काळात उत्पत्तीच पाहायला पाहिजे. आत्ता पालनाचा काळ चालला. आता जगत उत्पत्ती नाही, आपण आत्ता कोणत्या काळात आहे? पालन काळात आहोत. आत्ता सुद्धा आपण अजूनही याच काळातला होता, कारण द्वापार युग होतं. आपलंही आत्ता तेच युग आहे. आत्ता देवाने सृष्टीचा नाश केला असं तुम्हाला वाटेल ना? म्हणून या कलियुगामध्ये राहणाऱ्या माणसांना घाबरण्याचं काही कारण नाही. कुठपर्यंत? म्हणजे जोपर्यंत नाश म्हणजे कालावधी संपत नाही याने तर आपण नका. आपला कालावधी माहीत नाही हे नक्की, पण जगाचा कालावधी माहिती आहे हे खरं. आपण 100 वर्ष जगणार का? नाही सांगता. कलियुग किती काळ राहील? तर कलियुग 4,32,000 वजा 5,150 एवढे वर्ष आज आताही कलियुग राहील. म्हणजे मी नाही राहणार, पण मग पुढच्या पिढ्या राहतील. किंवा आपण जरी आपल्या, कारण आपलं कर्म गती ही भिन्न भिन्न आहे प्रत्येकाची. जेवढा कालावधी आपल्याला मिळालेला आहे तेवढा आपण या ठिकाणी राहायचं आणि कालावधी संपला की देहपात होईल. पण कलियुगाचा अंत हा त्याचा काल संपल्याशिवाय होणार नाही. म्हणजे बघा, आपल्यापेक्षा कलियुगाचा कालावधी अधिक जास्त नक्की आहे. आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाही. युग आहे नक्की, पण आपलं काहीच नाही. हे जर आपल्याला कळालं तर तरी चांगलं आहे. किंवा या पदार्थांना व्यवस्था आपण घरात खुर्ची घेऊन आलो बसायला, तर खुर्चीतला माणूस जाण्याची शक्यता आहे, खुर्ची पडण्याची शक्यता आहे. खुर्चीचा कालावधी सांगू शकतो आपण की बा ह्याला कालावधी. तीच अवस्था झाली ना, घरं बांधली तर घराला कालावधी आहे का माणसाला आहे? ते म्हणजे घरं बांधली, माणसं गेली पण घरं राहील. कारण घराचा कालावधी तरी नक्की आहे. आपला कुठं काय क्षणभंगुर नाही भरवसा. तर त्या आता याच्यामध्ये म्हणून सगळ्या जगाचा तू नाश करायला आलेला आहे. हा मुद्दा फक्त खटकलेला आहे यातला.
आणि त्याच्यासाठी एवढं व्याख्यान चालू आहे. तर अखंडित काळ स्वरूप असलेला जो तू हे भगवंता, तिन्ही आहाती जय वेळा, तीन उत्पत्ती स्थिती आणि नाशाच्या या ज्या तीन वेळा आहेत, या तर या तिन्ही परिसबळ आपुल्याल्या समय आपल्या आपल्या वेळेच्या काळात त्या त्या वेळा या काय तर सबळ आहेत, म्हणजे त्या दुसऱ्यांना अतिक्रमण करू देत नाही. उत्पत्तीचा कालावधी स्थितीला येऊ देत नाही आणि संहाराला बी येऊ देत नाही. स्थितीचा कालावधी उत्पत्तीला येऊ देत नाही आणि संहाराला येऊ देत नाही, आणि संहाराचा कालावधी उत्पत्ती आणि स्थितीला येऊ देत नाही. त्या त्या सबल आहे, त्यांच्या त्यांच्या स्थितीमध्ये त्या सबल आहे. हे म्हणणं बरोबर आहे का हो? तर बरोबर आहे. कारण सत्यसंकल्पाचा दाता नारायण, त्याने संकल्पच केलेला आहे सृष्टी उत्पन्न व्हावी, सृष्टीतल्या जे कर्मसापेक्षित जीव आहेत त्यांना त्यांची त्यांची फलं प्रदान व्हावीत या सृष्टीमध्ये, आणि नंतर त्यांची फलं प्रदान व्हायचा कालावधी संपल्यावर सृष्टीचा नाश व्हावा. हा सत्यसंकल्पाचा दाता नारायण, तर भगवंताने संकल्प केलेला आहे. आणि मग तुझ्या संकल्पाचा तूच नाश करायचा का? तुझा संकल्प तूच मोडायचा का? म्हणजे हाही परत देवावरती हा दोष होईल. त्यामुळे नक्की त्याला त्याचा संकल्पामध्ये राहावं लागतंय. पण हे सगळं व्याख्यान कसं चाललंय, तसं विचारसागरात चाललेला जो कर्मवादी होता तो म्हणला कर्माने मोक्ष होतो, मग कर्माचे प्रकार आणि कर्म नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त, आणि मग त्या कर्माची विल्हेवाट लावून कर्माने मोक्ष मानला त्यांनी. असं सांगितलं ना त्यांनी कर्माने मोक्ष. आता कशावर व्याख्यान चाललंय तुमचं? ते म्हणजे व्याख्यान याच्यावर चाललाय की जगत सत्य आहे का मिथ्या आहे. तू जगत सत्य मानून चालला म्हणून पुढचं व्याख्यान लांबवत बसला. जगत सत्य आहे का मिथ्या आहे एवढाच मुद्दा जर चर्चेला घेतला असता, तेवढा त्याच्यावर निर्णय झाला असता तर पुढचा विषय काय असता. त्यांनी स्वतःची भूमिका मांडताना विचारतामध्ये किंवा सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय दोष आणि हे सगळे कार्याध्यासाची काय सामग्री, आणि ती कार्याध्यासाची सामग्री त्याच्याच मनाने अशी सिद्ध होत नाही. म्हणून कर्माने मोक्ष होतो, आणि कर्माने मोक्ष कसा होतो ते पुढे लांबून लावून झालं का नाही. एवढं बोलायची गरजच नाही. एवढ्यात बोलायचं आहे की अध्यास सत्य आहे का, बंध हा सत्य आहे का, एवढंच बोलायचं होतं. तसं आता अर्जुनाने इथं लांबून लावलेली दिसते. कोणती? या काळात हे होत नाही, त्या काळात ते होत नाही, जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी प्रलय हरपती, आणि स्थिती काळी न विरवती उत्पत्ती प्रलय. हे देवा, जे वेळी हो लागे उत्पत्ती, ज्या वेळा उत्पत्ती व्हायला लागते त्यावेळी स्थिती प्रलय हालपती, दोन हरपले आणि एक आले. स्थितीच्या काळात कोण हरपले? स्थिती आणि प्रलय. तीन पद आलेली त्याच्यामध्ये, तिन्ही या पदामध्ये तीन आले. तीन कोणते? उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. आली का तीन पद ओवीमध्ये? त्याच्यात जे वेळी हो लागे म्हणजे ज्या वेळेला होते, काय होते तर उत्पत्ती होते, त्यावेळी स्थिती प्रलय हारपती, आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रलय. ज्या काळात स्थिती असते त्या काळात कोण मिरवत नाही? उत्पत्ती आणि प्रलय. चला ओवी क्रमांक 497. पाठी प्रलयाची वेळ उत्पत्ती स्थिती मावळे. ज्या वेळेला प्रलय असतो त्यावेळेला कोण नसतं? उत्पत्ती स्थिती मावळे. हे कायसे नाही न ढळे अनादी आहे. तर या ओव्या सलग आल्या ओव्या. आता म्हणजे इथून तीन ओव्यामध्ये आल्या ना, युगल ओव्या आल्या नाही. या पैतू अखंडिता काळा तिन्ही आहाती जय वेळा, या तिन्ही परी सबळा आपुलालिया समय. आपल्या आपल्या वेळेच्या काळात हे तिन्ही स्थित्या सबल असतात, म्हणजे बलवान असतात, दुसऱ्यांना अतिक्रमण करता येत नाही. आणि मग कोणत्या म्हणताल तर या युगल ओव्या आल्या की जे वेळी हो लागे उत्पत्ती, जेव्हा कधी उत्पत्ती होते
त्यावेळी स्थिती आणि प्रलय हरपती. तर याच्यात माऊलींनी या ओव्यामध्ये नैयायिकांचं समीकरण टाकलेलं दिसतं. नैयायिकांचं काय समीकरण आहे? ज्या वेळेला उत्पत्ती असते त्यावेळेला उत्पन्न होणाऱ्या पदार्थाचा प्राक अभाव हा तिथं काम करत असतो. म्हणजे प्राक अभावाचा ध्वंस हा कार्याची उत्पत्ती करतो. कार्य उत्पत्तीला कारण प्राक अभाव नाही, प्राक अभावाचा ध्वंस हा कार्य उत्पत्ती करतो. मग त्याचा ध्वंस झाला नाही तर कार्य उत्पन्न कसं होईल? प्राक अभाव सांगा. अभावाचे दोन प्रकार नाही, मुख्य दोन प्रकार. संसर्ग अभावाने संसर्ग अभाव आणि अन्य अभाव. आणि संसर्ग अभावाचे हे चार प्रकार. संसर्ग अभावाचे चार प्रकार. पराग अभाव, प्रदर्श अभाव, अत्यंत अभाव आणि अनन्य अभाव. हे संसर्ग अभावाचे. सामायिक अभाव, सामायिक अभाव आणि अनन्य अभाव. सामायिक अभाव केलेला आहे त्यांनी. नैयायिक सामायिक अभाव. सामायिक अभाव मानतात तो अन्न भट्टांनी तसं. आणि नंतर ज्या वेळेला वेदांत त्यांनी काढले त्यावेळेला प्राक प्रध्वंस अत्यंत अन्य आणि अत्यंत असे केलेले. आणि त्यांनी करताना त्याच्यात सामायिक तो तसा अन्न भट्टांनी सुद्धा मानला नाही तो त्यांचा त्यांनी टाकलेला. आता ऐका तर्क सांगा. वृत्ती प्रभाकर मध्ये वेळ आहे तो समाजासाठी मानलाय. पण त्या खास विषय हा तर्क संग्रहाचा. काय म्हणायचं होतं? प्राक अभाव म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वी त्याला कारण सांगितलं. या विचारसागरामध्ये बी आलेला विषय वृत्ती प्रभाकर मध्ये आहे. तर त्याच्यामध्ये कार्याची कारण मीमांसा करताना साधारण कारण आणि असाधारण कारण. प्राक म्हणजे सुरुवात होते ना. प्राक म्हणजे हा सुरुवात. तिथला अभाव. कारण आता हा पेन आहे, या पेनाला पेनाची उत्पत्ती होण्याच्या आधी याच्या ठिकाणी काय पाहिजे? अभाव पाहिजे. या अभावाचं नाव काय आहे? प्राक. हा ग्रंथ ठेवायला जागा लागते का नाही? सोपं सांगतो तुम्हाला. हा ग्रंथ ठेवायला काय लागली? आपण घर बांधतो का नाही? घर बांधले म्हणजे तुम्ही कोणाला कोंडलं, कोणाला मर्यादित केलं तर आकाशाला. म्हणून तुम्ही घरात वावरता. म्हणून घरात जर आपण ज्याला पोकळी म्हणतो, तुम्ही काय म्हणता? पोकळी. पोकळी नसेल तर पदार्थ घरात फिरतील का? नाही. म्हणजे घरात जागा आहे म्हणून वस्तू राहतात. तशी या विश्वामध्ये जर जागा नसती तर हा पेन राहिला असता का? म्हणून पेनाच्या मग आता सगळे पदार्थ निर्माण करायचे आपलं धोरणात काही कामच नसतं. जे आपण बाजारात गेले वस्तू पाहिल्या की उचलली की आणलीच घरी, उचलली की आणलीच घरी. अरे घरात जागा आहे का? घरात जर जागा नसेल तर तुमचे घर म्हणजे वस्तू संग्रहालय होईल. उकाळा म्हणजे वस्तू आणायच्या आणि उचलून द्या. नंतर असं होतं की कचरा एवढा कचरा झाला आता काय करायचं म्हणजे द्या भंगारवाल्याला. त्याचा परत ध्वंस करा. मन पदार्थ उत्पन्न होतो तोच उत्पन्न व्हावा अशी ईश्वराची इच्छा असावी लागते. ईश्वरी इच्छा, ईश्वरी ज्ञान, ईश्वरी प्रयत्न, देश, काल, सादृष्टा, प्राकभाव आणि प्रतिबंधाचा अभाव एवढ्या 9 कारणं साधारण वस्तू उत्पत्तीला कारण ठरवली. एक पण सामायिक अभाव मानत नाही. 9 नाही मानत पण प्राच्य मानत. प्राच्यांनी केलेलं आहे ना. अन्न भट्टांनी सुद्धा नाही मानलेला. ते तर्क संग्रहाचे करते. बरोबर आहे. अन्न भट्ट. नंतर म्हणूनच तिथं ते म्हणून त्यांच्या वृत्ती प्रभाकर मध्ये 4 करताना त्यांनी काय केले? प्राक अभाव, ध्वंस आणि त्याच्यात सामायिक अभाव न मानलेला. तर जाऊ दे आता तुम्हाला कोण सांगत होतो समजला. आणि मग त्याचा बाकीचे समजून घ्या. मागचं पुढच्या मागं पुढे ग्रंथात येईल तसं आपण सांगतो. तर तेव्हा जे प्राक अभावाचा प्रतियोगी असतं त्याला कार्य असं म्हणतात. काय म्हटलंय तिथे? कार्य कशाला म्हणतात? प्राक अभावाचा प्रतियोगी. म्हणजे प्राक अभाव असला प्रतियोगी म्हणजे याचा प्रतियोगी कोण आहे? या पेनाचा प्राक अभाव म्हणजे पेन हा त्याच्या अभावाचा प्रतियोगी आणि त्या प्रतियोगीचा कार्य
पेन आहे. हा म्हणजे पेन अभावाचा प्रतियोगी पेनच. पेन अभावाचा प्रतियोगी पेन आहे. बिलकुल. तर तेव्हा म्हणजे ज्या वेळेला जगत असतं त्यावेळेला त्याचा अभाव नसतो. प्राग अभावाचा ध्वंस होऊन कार्य उत्पन्न झालं, त्याचं नाव स्थिती. आता त्या स्थितीमध्ये स्थितीमध्ये पुढचा ध्वंस राहतो. जसा उत्पत्तीमध्ये स्थितीचा ध्वंस राहील. तिथं 3 केले त्यांनी, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. आता उत्पन्न झालेल्या पदार्थात लगेच नाश होत म्हणजे पुढच्या अवस्थेचा जात नाही. त्या अवस्थेचा नाश म्हणजे उत्पत्ती अवस्थेचा नाश होऊन स्थिती अवस्थेची उत्पत्ती होते आणि स्थिती अवस्थेचा नाश होऊन प्रलयाची उत्पत्ती होते. तर जेवेळी होऊ लागे उत्पत्ती त्यावेळी स्थिती प्रलय हादपती. खांदारकर महाराजांनी बराच विषय दिलेला आहे त्यातला, फक्त वाचून दाखवत चालतो थोडं सांगतो. ज्यावेळी जगाची ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ऐकत राहा. ज्यावेळी जगाची उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी जगाची स्थिती आणि नाश हरपून जातात. उत्पत्ती काळात स्थिती नाश नसतात, बरोबर आहे का नाही? आणि स्थितीच्या काळात उत्पत्ती नाश मिळवत नाही. म्हणजे त्यांचं तिथं काय काम आहे तेव्हा. आता यातला शास्त्रीय भाव असा की कोणत्याही पदार्थाचा म्हणजे भाव, कोणत्याही पदार्थाचा भाव व त्याच्या अभावाचा एका काळात असण्यास विरोध असतो. म्हणजे भाव आणि अभाव एका काळात राहत नाही. अद्वैत मकरंदामध्ये पण श्लोक आलेला आहे, नच सजन्म नाशं द्रष्टो मरति कश्चन प्रागाभाव प्रथम क्षणो. तर प्राक अभाव क्षण प्रागाव अभाव प्रथम क्षणो. अभाव आणि भाव हा एकत्र राहतो, एका काळात नसतं. अभाव आणि भाव म्हणजे या पेनाचा आता काय आहे, भाव आहे आणि याचाच अभाव सुद्धा आहे. तर असं राहत नाही. म्हणजे भाव आणि अभाव एकाच काळात राहत नाही. आता भिन्न औषधक वापरल्यावर राहतात. हो, देशाने कालाने त्याचा अवच्छेद म्हणजे आता वर्तमान काळात या पेनाचा भाव आहे आणि भूतकाळात या पेनाचा अभाव आहे आणि भविष्य काळात या पेनाचा अभाव. भविष्य काळात अभाव आहे, भूतकाळात अभाव आहे आणि वर्तमान काळात भाव आहे. याला औषधक भेदाने भाव अभाव एकत्र राहतात. पण इथं औषधक कोणतं वापरलं, काल औषधक वापरलं. म्हणजे काल औषधकाने त्या माकडाचा दृष्टांत दिला ना तुम्हाला. फांदीवर कालाचा त्याचा भाव आहे आणि इतर झाडावर त्याचा अभाव आहे. एका झाडाच्या ठिकाणी भाव आहे, एका झाडाच्या ठिकाणी कशाला, एका फांदीवर एक माकड बसलेलं आहे. त्या माकडेवर ज्या फांदीवर ते माकड बसलेलं आहे त्या फांदीच्या ठिकाणी त्याचा आणि इतर फांद्यावर ज्या फांदीच्या ठिकाणी ते ज्या फांदीवर बसलेलं आहे तिथं संयोग संबंधाने भाव आहे आणि तिथंच समवाय संबंधाने समवाय संबंध औषधक आला. तर संबंध औषधकाने त्या फांदीच्या ठिकाणी जे माकड बसलेलं आहे त्याच्या पायाचा आणि फांदीचा संयोग आहे. संयोग संबंधाने भाव आहे आणि संबंधाचे प्रकार अनेक आहेत. तिथे समवाय संबंधाने देश काळ वस्तू औषधक अन्य वस्तूमध्ये त्याचा अभावच आहे ना, अन्य वस्तूमध्ये अभावच आहे. तर तेव्हा अशा प्रकाराने किंवा सत्ता औषधक म्हणलं ना, सत्ता औषधक म्हणजे व्यावहारिक सत्तेने भाव आहे आणि प्रातिभाषिक सत्तेत पारमार्थिक सत्तेत अभावच आहे. फक्त व्यावहारिक सत्ताच माना ना. व्यावहारिक सत्तेत भाव आहे आणि पारमार्थिक सत्तेत अभाव आहे. एकाच पदार्थाचं विश्लेषण इतकं सखोल होतं की एक पदार्थ आपल्याला ज्या काळात भासतो तर तेव्हा सत्ता औषधक, देशकाल वस्तुकाल औषधक. अजून कोणतं मांडलेलं आहे पुढचं औषधक आहे का लक्षात? बरेच दिवस झाला हा विषय घ्या.
हा संबंध औषधक सांगितलं. देश काल वस्तू संबंध सत्ता या औषधकांचा विचार केला तर एकच पदार्थ म्हणजे भाव आणि अभाव हे एकाच कालात राहू शकतात. पण देवा आमचं म्हणणं असं आहे, आता आपण एकच औषधक धरला, एकच भाग धरला, ही जगाची उत्पत्ती म्हणजे ज्या वेळेला जगत उत्पन्न झाले त्या काळात तुम्हाला काय करता नाही येणार, त्याच्या स्थितीमध्ये नाही, म्हणजे स्थितीचा इकडे उपयोग नाही येणार होणार, स्थिती अतिक्रमण नाही करणार. कारण उत्पत्तीच्या काळात उत्पत्तीच व्हायला पाहिजे, स्थितीच्या काळात पालनच व्हायला पाहिजे आणि संहाराच्या काळात संहारच व्हायला पाहिजे. तर या तिन्ही गोष्टी भिन्न येतात. तर तेव्हा आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रलय हे देवा मी आवाज सांगत होतो नाही का तुम्हाला. या तीन विकाराशिवाय इथे खांदारकर महाराजांनी वृद्धी परिणाम आणि अपक्षय धरले. मी तुम्हाला अगोदरच 6 सांगितले, त्यामुळे याचं काही चिंतन करण्याची आवश्यकता नाही. पुढे जाऊन या तीन विकारांचा एका काळात राहण्याविषयी परस्पर विरोध असतो. म्हणजे एका काळात ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की औषधक जे आहेत ना त्याने होतं, पण एका कालात राहत नाही. म्हणजे वर्तमान कालात असलेली उत्पत्ती स्थिती आणि प्रलय राहत नाही. म्हणजे एकाच कालात राहत नाहीत असं नाही, तर एकाच कालात राहत नाही. म्हणून तिथं हा एक मुद्दा आला. आणि बस एवढाच विषय आहे की उत्पत्ती काळात स्थितीचा प्रागभाव असल्यामुळे स्थिती नसते. उत्पत्तीच्या काळात स्थितीचा काय असतो, प्रागभाव असल्याने स्थिती नसते. म्हणजे स्थितीचा प्रागभाव राहतो. त्याचप्रमाणे स्थितीच्या काळात संहाराचा प्रागभाव असल्याने संहार राहत नाही, पण स्थिती राहते. आणि संहाराच्या काळात पुन्हा आणखीन उत्पत्तीचा प्रागभाव राहतो, पण उत्पत्ती राहत नाही. असं ते एकमेकाचं समीकरण एकमेकाशी जोडलेलं आहे. आता ज्याला माहीत नसेल यातलं काय थोडं थोडं कळेल हळूहळू, पण बऱ्याच लोकांना म्हणजे ह्याच्यामध्ये तर्कसंग्रहातली भाषा वापरलेली खांदारकर महाराजांनी. चला, पाठी प्रलयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही न ढळे अनादि ऐसे. हे कशामुळं काय कशाने याचा होईल नाश होईल याचा, तर याचा नाश होणार म्हणजे कोणताही नियम कायसे म्हणजे कोणताही नियम वापरला तरी याचा या विश्वाचा नाश होणार नाही. तर कारण हे जगत अनादि आहे, त्याच्यात ईश्वराच्या म्हणजे तुझ्याच संकल्पाने चाललेला आहे आणि तुला मध्येच यात हा डाव आटोपता येत नाही. लहान मुलांच्या खेळ बंद करण्याला त्यांचं मन कारण असतं, आहे का? ते मन चंचल असल्याने थोडा वेळ राहतं, थोडा वेळ लगेच ते डाव मोडून टाकतं. त्यांच्या मनातले संकल्प हे त्याचे नित्य नसल्या कारणाने लहान मुलांच्या मनातले संकल्प उत्पन्न होतात, नाश होतात, म्हणून ते तिथं अनित्य झाले. तर ते असल्या कारणाने त्यांना तो डाव केव्हाही मोडता येतो. तो भातुकलीचा खेळाचा तो असा, आपल्याला आपला डाव हा कर्मगतीच्या नियमावर आधारित, आपल्या मनावर नाही. म्हणून मोठ्यांचा डाव हा कर्मगतीवर चालतो आणि सगळ्यात मोठे जे असणारे भगवंत त्यांचा डाव हा संकल्प सत्य संकल्पावर चालतो. म्हणजे सगळ्यांचे डाव भिन्न भिन्न आहे. एक लहान मुलं त्यांचा डाव मोडण्याला कारणीभूत त्यांचं मन, मोठ्यांचे डाव कर्मगतीवर आधारित आणि त्याच्या सगळ्यात मोठा असणारा भगवंत त्याचा डाव हा सत्य संकल्पावर आधारित. म्हणून हे देवा तुला हा डाव मोडता येणार नाही, हे मध्ये आधीच तुला बंद करता येणार नाही. एवढं सगळे चिंतन मीमांसा आपण केलेली याची. तेव्हा या प्रलयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे म्हणजे मागच्या सोयीचा संदर्भ आहे, चिंतन झालंय आपलं. हे कायसे निंद ढळे अनादि ऐसे, हे कशामुळे म्हणजे हा याचा काय होणार आहे, हे चालत राहणार आहे, हे बंद पडणार नाही असं सांगायचं आहे अर्जुनाला. नंतर नाशाच्या वेळी उत्पत्ती स्थिती मावळून जातात. नाश काळात उत्पत्ती स्थिती हे विकार नसतात.
भाव असा की नाश विकाराची उत्पत्ती होते, तेव्हा नाश विकाराच्या काळात उत्पत्ती व स्थितीचा प्रलयाचा प्रागअभावाच्या जागी अत्यंत अभाव झालेला नसतो. बरोबर आहे, झालेला असतो. म्हणजे तेव्हा त्या नाशविकाराच्या काळात उत्पत्तीचा व स्थितीच्या प्रागअभावाच्या जागी अत्यंत अभाव झालेला असतो. बरोबर आहे हे, कारण ते त्यांचा अत्यंत अभाव असतो. कोणाचा? पुढच्या दोघांचा. असं मानत चला की त्याच्या काळात त्याच्या पुढच्या दोघांचा अत्यंत अभाव असतो, असा विचार लावलेला आहे. पाठी प्रलयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे कायसे निनडळे अनादि ऐसे. तर हे जगत जे आहे ते कसं आहे, हा नियम कोणत्याही कारणाने टळत नाही. हा एक नियमच केलेला आहे, कोणी तू केलेला आहे आणि तू सत्य संकल्पाचा दाता आहेस, कारण हा प्रकार अनादि आहे. म्हणून आजित व भरे भोगे स्थिती वर्जितता आहे जग. येत ग्रासीसी तू हे न लगे माझ्या जीवी तू ग्रासीसी हे न लगे. म्हणजे माझ्या मनाला हे काय आवडत नाही, पटत नाही. तेव्हा म्हणजे तू जगाला पार गिळून टाकलं की माझ्या बुद्धीला पटत नाही. कसं म्हणतील तर हे भरे भोगे. आता हे जगत कशाने भरलेलं आहे? भोगाने भरलेलं आहे. हे आपणही पाहतो, सगळं जगत आज भोगाने भरलेलं दिसतंय. 50 वर्षापूर्वी जे या जगात म्हणजे आपले सगळे बरेच बहुतांशी सगळे असतीलच 50च्या आधी. त्या 50च्या आधी आपण जगत पाहत होतो, त्यावेळेला त्याच्यात भोग काय होते? अतिशय न्यून होते हो. हा, 50 वर्षापूर्वी 50 कशाला 40च वर्ष मागं जा दिवस. 40 वर्षापूर्वी बरेच यातलं काय बरेच नव्हतंच, काहीच नव्हतं. म्हणजे भोगाची सामुग्री अति कमी होती. आता जगत काय झालेलं आहे? भोगांनी विपुल झालेलं आहे. म्हणजे आपल्या जन्माच्या काळापेक्षा आत्ता जर पाहिलं, कौतुकाने आपण असं करू, मागचे 50 वर्षापूर्वी एखाद्या मेलेल्या व्यक्तीला घेऊन येऊ, जो 50 वर्षापूर्वी मेलेला त्याला उचलून आणला आणि आत्ता ह्या जगात नेऊन आपल्या गंज बाजारात ठेवला. तो तिथलाच असला पाहिजे, तिथे ते गंज बाजारातूनच गेला. ते म्हणाले काय माझ्या काळात तर असं दुकानात काहीच नव्हतं, एवढं आणलं कोणी तुम्ही. आता ते ज्या वेळेला प्रत्येक वस्तू पाहायला लागेल तेव्हा आश्चर्याने काय होईल, थकीत होईल का नाही. तो मागचा 50 वर्ष ज्याने पाहिलेलंच नाही हो, आणि आता मोठा आश्चर्यचकित होईल. ते म्हणले काय बोलायचंय का तुम्हाला तुमच्या मुलाविषयी? मुलाबरोबर फोन दिला आणि हे एवढं बोलतंय का? एवढं बोलतं? हा म्हटलं ह्याच्यातून बोलतोय. त्या लांबवर असलेला आवाज ऐकू आला तुम्ही. खरंच किती मोठं आश्चर्य. अशा सगळ्याच वस्तू दाखवल्या. टीव्ही सुद्धा नव्हता ना. टीव्ही तरी कुठे होता तेव्हा? तुम्ही 50 वर्षापूर्वी शोधायला जा, नव्हता. नंतर ग्रामपंचायतीचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला. रेडिओ. हा, रेडिओ. त्याच्या आपण त्याच्याही मागं नेऊ त्याला 100 वर्ष. रेडिओ सुद्धा ज्याला माहित नाही असा. रेडिओ आला तर ते रेडिओच कानाला घेऊन फिरायला लागले लोक. म्हणजे मोठा माणूस आहे, त्याच्यात ते रेडिओ केवढा होता? एवढा खोकं तयार केलं होतं एवढं मोठं. त्यात ते किट बसवलेले मोठे स्पेअर पार्ट होते त्याचे. आता ते उगाच छोट्या ह्याच्यात रूपांतरित झाले. आणि मोबाईलमध्ये तर अगदीच नगण्य होऊन गेले. कमी केले ना तुम्ही त्याचे. काय म्हणतात त्याला? ते आतले इलेक्ट्रॉनिक्स पार्ट जे असतात ना वेगवेगळे. हा नाही ते होते मला पार्ट, पण ते विसरून गेलो मी. हा, आपल्याकडे टीव्हीची फॅक्टरी होती. हा, मुंबईवरून स्पेअर पार्ट गोळा करून आणायचो. हा, आणि इथे फॅन तयार करत होते टीव्ही. शेट्टी होतं. आपल्या घरात बनवत होतो. आपल्या वरच्या घरात ते एक मेकॅनिक आणला होता. मी नव्हतो काय करत, मी स्पेअर पार्ट आणते आणि तो काम करायचा. तो ब्लॅक अँड व्हाईट 10-15 टीव्ही तयार करून विकले मी तिथं. येणारे काकांच्या गाळ्यात नाही का, येणारे साहेबांच्या. त्याचं दुकान होतं ना, त्याच्यात ते ब्लॅक अँड व्हाईट
त्याने ते 2-4 टीव्ही विकून पैसे बी घेऊन गेला. बरं झालं बंद आता दुकान. चला त्या माऊली म्हणतात चला म्हणून आजी तव भरे भोगे. हे जगत कशाने भरलेले हो? भोगाने समृद्ध जगत आहे आजही. ते म्हणले आता ह्या जगाचा नाश व्हायचा असा नाही होत. याचा एक टाइम लिमिट आहे आणि त्याचं टाइम लिमिट संपल्यानंतर आहे. प्रत्येक काळात आता जसा सत्ययुगातले पदार्थ त्या काळात भोग नव्हते असं नाही, तर त्या काळात अत्यंत सूक्ष्म पदार्थ त्यापासून अधिक भोग तयार होत होते. म्हणजे मनाचा संकल्प सत्य होत होता. कधी सत्ययुगात. म्हणून त्या ठिकाणी आता समजा जसं व्यास महर्षींनी याला दूरदृष्टी दिली संजयाला, म्हणजे किती कॅमेरे बसवले होते, सीसीटीव्ही किती बसवले, रणांगणावर सीसीटीव्ही बसवले का नाही. मग संजयाला दृष्टी कशी मिळाली, त्याला सूक्ष्म यंत्रणा म्हणतात. आता आमचं बी लाईव्ह प्रक्षेपण होतं, आपलं लाईव्ह प्रक्षेपण होतं क्रिकेटच्या मॅची, पण त्याला तुमच्याकडे विज्ञानाची सामग्री वापरलेली. म्हणजे ही सामग्री कशी आहे, विज्ञान सामग्री. आणि ही स्थूल सामग्री आहे. याच्याही पेक्षा केवळ मंत्राच्या द्वारे प्रभाव होत होते. त्या मंत्रामधून जी शक्ती उत्पन्न होत होती प्रभाव, ती आज राहिलेली नाही. म्हणून कालावधी कसा घटत आलेला हे पहा. म्हणजे पूर्वी अधिक सूक्ष्माचे शोध होते. पूर्वीच्या विमानाला लँडिंग करायला लागत होतं का? विमान होती ना. बरं ती विमान आहेत ना, ती फोल्ड करता येत होते. तुमच्या आत्ताची विमानं फोल्ड करता येतील का? विज्ञानाची विमानं फोल्डिंग नाही करता येणार. तर संकल्पाने पदार्थ उत्पन्न होऊन त्याच्यापासूनही भोग होत आहे. त्याचंच नाव मायावी दैत्य. त्या लंकापुरीमध्ये असणारे दैत्य मायावी आकार धारण करत होते. आता माणसाला येतो का तयार करता मायावी? नाही तर आपण तसे बी आकार तयार करून केले असते. पण तसा म्हणून विज्ञानाची प्रगती स्वतंत्र आहे आणि अध्यात्माची पूर्व प्रगती ही अत्यंत तेज होती. आजच्या स्थितीला कमी कमी होत आली. राम रावण युद्धामध्ये ते आकाशातून लढत होते. आकाशातून लढत होते ना. इंद्रजित कुठं होता? इंद्रजित कुठं होता? आकाश मार्गाने तो दिसत नव्हता. शिवाय त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या आध्यात्मिक विद्यांच्या द्वारे त्यांनी निर्माण केलेली शक्ती हे कुठं दिसते का? काहीच दिसत नाही. कोणाकडे कोणता आश्रय आहे ह्याच्याजवळ? हे आश्रय दिसतंय का? आणि तीच अवस्था आहे पहा की ज्याच्याकडे जवळ जी शक्ती आहे ती शक्ती प्रगट होताना दिसत नाही. त्याचा उपयोग झाल्यानंतर लक्षात येतो की अरे याच्याजवळ तर ही आहे शक्ती, त्याच्याजवळ तर ती शक्ती आहे. तर या सगळ्या पूर्वकालापासून आता त्याचा लोप झालेला दिसतो. लोकांना वाटतं मग महाराज भोगाच्या दृष्टीने कलियुग समृद्ध आहे का सत्ययुग समृद्ध आहे? हा म्हणजे कोणाला शंका अशी वाटू नये की महाराज याचा आधी दृष्टांत दिला ना की 100 वर्षाचा माणूस उचलून त्याला आत्ता आणला तर त्याला हे आश्चर्य वाटेल. ते आपले भाऊ तर नेहमी पंढरनाथ म्हणायचे की जग लय सुधारलं, जग पुणे मसनवटे जाऊन पोहोचलंय, काडी रॉकेलवरून काडी लावायची शिल्लक राहिले, काय सुधारलंय म्हणे. तर याच्यात भोगाची समृद्धी म्हणजे हे विषय जे आहेत ते विज्ञानाने चमत्कार दाखवून जे दिसते केलेले, तर हे ठीक आहे, काय अडचण नाही. पण पूर्वीचा काल जो होता तो अधिक समृद्धीचा. आपण 4थ्या युगात जन्म घेतलेला आहे आता, म्हणजे कलियुगात आहोत आपण. पहिली युग जी समृद्ध युग आहेत ना ती संपुष्टात आली. अगदी पार ज्या वेळेला महाभारताचं युद्ध हे शेवटच्या टप्प्यातलं आहे, द्वापार युगातला शेवटचा टप्पा आहे तो. भगवान श्रीकृष्ण तिथून निजधामाला निघून गेले. तर त्याच्यानंतर द्वापार युगाचा अंत झाला. हा हे बी सांगितलं होतं तुम्हाला बाजू. त्यावेळेला ज्या म्हणजे एकदा पेरलं तर 21 पिकं निघत होती. आहे का माहिती? महाराज नाही तुम्ही काय आत्ता या तुम्हाला रानात फक्त एकदाच पेरायला लागत होतं. कधी? सत्ययुगात. आणि पिकं किती वेळा काढून आणायची? 21 वेळा. पुढे जाऊन त्रेतायुगामध्ये 7 पिकं घटली आणि 14 पिकं यायला लागली. म्हणजे एकदा पेरायचं आणि किती वेळा काढून आणायचे? 14 वेळा. द्वापार युगात 14 घटली, 7 राहिली.
द्वापार युगात सुद्धा एकदा पेरायचं आणि 7 वेळा काढून आणायचं. लक्षात आलं? आता कलियुगात एकदा पेरायचं, एकदाच काढून आणायचं, आणि कलियुगाच्या अंताला एकदा पेरायचं आणि फिरायलाच जायचं औषध मारून आणायचं, हे पुढे काढायलाच जायचं आणि येणारच नाही काय. औषध मारून आणायचं. पुढे जाऊन भाजीपाला तसेच खातील लोक, गवत खातील, कारण ते म्हणजे जगायचं कसं. तर हे पुढे जाऊन असा प्रकार होईल तो. चला जाऊ द्या. पण म्हणून असं कोणाच्या डोक्यात नको यायला की पूर्वी जग प्रगत नव्हतं आणि आज प्रगत आहे. आज जे आपल्याला दिसतंय ह्या भौतिक प्रकर्ष दिसतोय हा. चला, तेव्हा म्हणून आज इथं भरे भोगे. अर्जुन म्हणतो की आता तर हे जगत भोगाने भरलेलं दिसतंय देवा, आणि लगेच तुला खायची बरी आठवण आली. आता याला बाकीच्यांना सगळ्यांना या भोगाचा भूक घेऊन द्यायला पाहिजे. जसं हस्तिनापूरची गादी आमच्याकडे यायला पाहिजे, हस्तिनापूरचे आम्ही राजे व्हायला पाहिजे. तू आम्हाला राजे न करताच लगेच आपण बिपार खाऊन टाकायचं. तर हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.